आजचा दिवस माझा खूप कंटाळवाणा होता आणि त्यात मुलींची फरमाईश होती मला, की काहीतरी चटपटीत असा नाश्ता करून दे. आणि त्यात श्रावणी मला म्हणली पोहे. आणि आस्था मला म्हणली. उपीट. पण मी केली मॅगी. डीमार्टमधून मॅगीची पॉकेट्स आणलेली मुलींना काही माहितीच नव्हतं आणि माहिती जर असतं ना तर मॅगीशिवाय तिने दुसरं कुठलं नावच घेतलं नसतं. कारण मॅगी ही सर्वांनाच आवडते आणि लहान मुलींची तर खूप जास्त अशी फेवरेट आहे आणि त्यांनाच काय, पण कधी कधी आपल्यालासुद्धा बघा तुम्ही मॅगी खाण्याची इच्छा निर्माण होते. पण खरंच हे मॅगीतून आपल्याला काही मिळतं का? काहीच मिळत नाही. आणि ना आजच्या टायमिंगमध्ये एवढं ऊन येत होतं ना, त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळीकडे अशी ऊनच दिसत आहे. एकदम असा सनलाईट खूप असं कमी जास्त होत आहे आणि खरंच मॅगीचा सेंट एवढं भारी येत होता ना. आणि आज मी सुद्धा मॅगी खाल्ली आणि मग काय मी तिघींनी मिळून ना इथे मस्त असा मॅगीचा आस्वाद घेतला. आणि कधी कधी ना खाणं ठीक आहे, पण सारखं खाणं काही चांगलं नाही. आणि खरंच आपला ना एखादा दिवस एवढा कंटाळवाणा जातो ना, इतका बोर होतं त्या दिवशी आपल्याला, की काहीच काम करण्याची आपल्याला इच्छा निर्माण होत नाही. आणि अगदी तसाच माझा आजचा दिवस होता. पण आईला तर सगळी कामे वेळच्या वेळेला लागतात, झाडून दिव्याबत्ती ह्या सर्व गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजेत. मग काय उठले, हे गच्चीवरचे जाऊन कपडे वगैरे घेऊन आले, कारण ऊन एवढं लागत आहे ना, ऊन आणि कपडे पांढरे पडतात म्हणून जिन्याच्या मध्ये कपडे घालत आहे मी. आणि ही सर्व कामे छोटी मोठी करून घेतली आणि त्यानंतर मस्त असा चहा करून घेतला. आणि मला थोडं बोर झालं आणि कंटाळवाणं वाटलं ना, की मी सूर्यास्ताच्या टायमिंग म्हणा गच्चीवर येते. आणि गच्चीवर आलं की माझं मन हलकं होतं आणि मनातले सगळे विचार दूर होतात.